प्रथमतः साहेब शरद कुळे माझे मित्र आहेत. गेले 10-12 वर्षापासून त्यांच्या माझे संबंध आहेत. माझं शरद कुळेला सांगणं आहे की बाबा वारंवार ही प्रणिताई शिंदेवर बोलणं तू बंद कर. तुझं रिचार्ज संपलं की तू मीडिया बोलवतो आणि ह्या गोष्टी करतो. माझं शरद कुळेला हे सांगणं आहे की खासदार प्रणिताई शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा. मागच्या वेळेस बी तू प्रणिताईवर टीका केला, परत माफी मागितला. ज्या अमर पाटलांबद्दल, आता अमर पाटील बी आमचे मित्रच आहेत, ज्या अमर पाटलांसाठी खासदार प्रणिताई शिंदेवर तू बोलला नाही त्या रॉंग चुकीच्या भाषेत बोलला, तो अमर पाटील आज कुठल्या पक्षात आहेत? तर ते शिवसेना शिंदे गटात आहेत. त्या अमर पाटलाशी माझं बोलणं झालं. अमर पाटलांनी मला सांगितलं या लोकांचा मला एवढा त्रास झाला, या लोकांचा म्हणजे या चिल्लर लोकांचा मला एवढा त्रास झाला, शेवटीला मला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षात जावं लागलं. ज्याने आयुष्याचे 30-40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात घातले, त्या लोकांना सुद्धा या चिल्लर लोकांमुळे सोडावं लागलं. तर कारण असं का की लोकसभेच्या वेळेस थोडं चिल्लर नाही मिळाल्यामुळे शरद कुळेसारख्या माणसाला त्रास झाला आणि ते थोडं बोलावं लागलं. आणि अमर पाटलाकडनं काय थोडी चिल्लर मिळाली नाही, त्याच्यामुळे त्यांना बोलावं लागलं. तर शरद कुळेला माझं सांगणं आहे की बाबा असं वारंवार करू नको. मातोश्रीमधनं तुला जे पद मिळालं आहे ते फक्त राहणीवर तुला बोलण्यासाठी मिळालेलं पद आहे, तर तेवढंच पद कर आणि तुझी व्यवस्थित तुझी भाजी भाकरी